नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आयसोमेट्रिकचा हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. तर ह्याची हाईट हे 35 आहे आणि ह्याची लेंथ 85 आहे आणि ह्याची विड्थ हे 14 आहे. तर पाहू आपण. आधी हॉरिझॉन्टल लाईन अशी मारून घ्यायची आणि एक वर्टिकल लाईन मारायची जे 90 डिग्री असेल आणि त्यालाच मग इकडे आणि इकडे 30 डिग्रीचे हे करायचे लाईन्स मारायच्या आणि मग त्याच्या पुढचं आपण पाहू. ह्याचं ओरिजिन हे इकडे आहे, म्हणजे आपल्याला ही डायग्राम इथून अशी बनवावं लागेल. जे इकडून आपल्याला ह्याचं फ्रंट व्ह्यू दिसेल आणि इकडून आपल्याला साईड व्ह्यू आणि वरून आपल्याला टॉप व्ह्यू दिसेल ह्याचा. तर आपण ह्याला पहिले इथून 5 mm सोडू. जे इथून आहे ते इथपर्यंत असं 5 mm सोडून अशी एक स्ट्रेट लाईन ओढू. इथून हे ते 5 mm इथपर्यंत घेतलेलं आहे. ह्या लाईनला ही स्ट्रेट लाईन ओढलेली आहे. आता आपण इथून आहे ते याला स्ट्रेट वर किती न्यायचं, 15 न्यायचं आहे. तर स्ट्रेट वर 15 नेऊ आणि इकडे आहे ते 13 न्यायचं आहे. इकडे 13 नेऊ आणि मग त्यांचे हे बघू काय होतं. हे आपण इथून इथपर्यंत 13 घेतलेलं आहे. इथे 10चा गॅप, इथे 10चा गॅप, इथे 10चा गॅप आणि इथून वर 15 mm ची हाईट घेतलेली आहे. आणि आपल्याला आता इथून आहे ते इथून इथपर्यंत 39चा असं मोजायचं आहे आणि मग पुन्हा इथं जॉईन करून पुन्हा 46चा आपल्याला हे डायमेन्शन घ्यायचं आहे. हे फ्रंट व्ह्यूमध्ये पाहू शकता. हे 46चा आपल्याला हे एवढं घ्यायचं आहे आणि ही आहे ते जे असं पुढे आहे म्हणजे 5 mm मध्ये आहे. तर ही 39चा आपल्याला इकडे घ्यायचं आहे, नंतर 46चा घ्यायचा आहे आणि मग इथून अशी स्ट्रेट लाईन ओढायची आहे. तर पाहू आपण कसं होतं ते. तर इकडे आपल्याला ह्या लाईनला ही पॅरलल लाईन अशी ओढून घ्यायची आहे स्ट्रेट. मग पुन्हा असं ओढून घेतलेली आहे. आपल्याला इकडे असा 39चा डिस्टन्स मोजून मग पुन्हा असं कट करायचं आहे. तर 39 इथपर्यंत घ्यायचं आहे आणि ह्या लाईनला ही पॅरलल लाईन अजून एक घ्यायची आहे. आपल्या या बेसपासून जे असं वरपर्यंत आहे ना डिस्टन्स आहे ते 35चं आहे. तर हे मोजून घ्यायचं आहे आणि मग अजून एक पॅरलल लाईन ओढायची आहे. असं ओढलेलं आहे. इथून अशी पॅरलल लाईन ओढलेली आहे. हेच पॅरलल ही पॅरलल लाईनला ही असं जॉईन करून घ्यायचं आहे. आता आपली ही साईड झालेली आहे. तर ह्या पॅरलल लाईनला इकडे पॅरलल लाईन अशी ओढायची आहे, म्हणजे आपल्याला ते कॉर्नर दिसेल. बरोबर झाला. 5 mm कॉर्नर तयार झालेला आहे. तर आपल्याला इथून असं इकडे जायचं आहे. तर असंच इकडून इकडे आपल्याला अजून एक पॅरलल लाईन ओढायची आहे आणि इथून इथपर्यंत असा 46 डिस्टन्स मोजून घ्यायचा आहे. डिस्टन्स घेतलेला आहे. तर अजून एक पॅरलल लाईन ओढून घ्यायची आहे त्याच डिस्टन्समध्ये. ही लाईन तयार झालेली आहे. तर ह्या लाईनला पण एक पॅरलल लाईन इकडे ओढायची आहे. ह्या लाईनला पण पॅरलल लाईन इकडे ओढायची आहे. तर ह्या लाईनला पॅरलल लाईन असं ओढून घ्यायचं. असं डायमेन्शन नंतर म्हणजे मोजता येते. तर पॅरलल लाईन्स ओढून घ्यायच्या. तर आपली विड्थ आहे आपल्या डायग्रामची विड्थ आहे 14. तर असं ह्या पॉईंटपासून इकडे 14 मोजायचं आहे. नंतर मग इकडे अशी ह्या लाईनला इकडे पॅरलल लाईन ओढायची आहे. 14 असं डिस्टन्स मोजलेलं आहे मी. ते असं अजून एक पॅरलल लाईन ओढलेली आहे इकडे. जसं ह्या कॉर्नरला 5 mm असं मध्ये सोडलेलं आहे, तसंच इकडे पण 5 mm असा डिस्टन्स सोडून आपल्याला हे करायचं आहे.
हे बरोबर लाईन पॅरलल लाईन करून घ्यायची आहे. तर इकडे पण असं 5 mm सोडायचं आहे. इथे 5 mm सोडलं आणि इकडे मग पॅरलल लाईन्स या लाईन्सला घ्यायच्या आहेत. असं घेतली. हे पॅरलल लाईन्स हे 14 mm चे आहेत. तर इथून इथपर्यंत 14 mm मोजायचं आहे. असं मोजलेलं आहे मी. इथं पॉईंट घेतलेला आहे. आता ह्याला हे करून घ्यायचं, पॉईंटला जॉईन करून घ्यायचं. असं जॉईन करून घेतलेलं आहे. तर आता इथून इथपर्यंत असं आपल्याला हे जॉईन करायचं आहे, म्हणजे आपल्याला हे पूर्ण शेप बनेल. सर्व पॉईंट असे जॉईन करून घ्यायचे आहेत पहिले. हे पूर्ण पॉईंट जॉईन झालेले आहेत. तर हे कोपरा असते त्याला पण असं खाली हे करून घ्यायचं आहे. इथं पण एक कोपरा आहे, त्याला पण असं स्ट्रेट लाईन एक ओढून घ्यायची आहे. आता हे पुढचा भाग असा पूर्ण झालेला आहे थोडाफार, म्हणजे इथून इथपर्यंत असा 5 mm चा डिस्टन्स आहे. तर ह्याला हे करून घ्यायचं आहे. इथून इथपर्यंत 5 mm चा आहे. तर असं 5 mm मोजायचं आहे. आता मोजलेला आहे. तर ह्या पॅरलल लाईन ओढायची आहे याला, आणि हे जे पार्ट आहे ते इरेज करून घ्यायचं आहे. आता जे राहिलं ते आता इथे काढायचं राहिलेलं आहे, म्हणजे ते सेमी सर्कल ते काढायचं राहिलेलं आहे. तर इथून इथपर्यंत असा 10 mm चा डिस्टन्स सोडायचा आहे. इथून इथपर्यंत 46 आहे, तर 23 घ्यायचा आहे आणि इथून अशी स्ट्रेट लाईन ओढायची आहे. या सेमी सर्कलचा रेडियस ही 15 आहे. तर इथून 15चा चॉक मारायचा आहे. इकडे एक मारायचा आहे, इकडे मारायचा आहे. इकडे मारून आपल्याला एक असं रोम्बस बनवायचं आहे. त्याच्यापासून आपल्याला इलिप्ससारखा शेप असा इथे द्यायचा आहे. तर इथे पाहू शकतो. आधी 23 पकडलेला आहे. इथे एकदम स्ट्रेट लाईन अशी मारलेली आहे. कंपासमध्ये 15 mm चा डिस्टन्स घेऊ शकतो. 15 mm चं मोजलेलं आहे. तर इकडे चॉक मारायचा आहे, इकडे मारायचा आहे, इकडे मारायचा आहे आणि इकडे पण मारायचं आहे. आणि ह्या लाईनला हे स्ट्रेट लाईन ओढायची आहे. या लाईनला हे स्ट्रेट लाईन, ह्या लाईनला इकडे वर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, ह्या लाईनला खाली हॉरिझॉन्टल लाईन ओढून घ्यायची आहे आणि रोम्बस तयार करायचा आहे. ते पाहू शकता. वर्टिकल लाईन ओढायची आहे, तेच ह्या डायरेक्शनने हॉरिझॉन्टल लाईन ओढायची. तेच जे हे पॉईंट जे आलेले आहेत त्याला एकदा इकडे जॉईन करून घ्यायचं आहे, कारण आपलं हे इकडे डन झालेलं आहे. तर आपल्याला इथला डिस्टन्स घ्यायचा आहे आणि नंतर मग असा चॉक मारायचा आहे. जसं की समजू शकता, इथून इथे जॉईन करू शकता तुम्ही. इथून इथे जॉईन करा आणि हेच डिस्टन्स आहे ते. असा इथून चॉक मारू शकता. नंतर मग इथे मोजून असं जॉईन करू शकतो आपण. हे इथला सेमी सर्कल झालेला आहे, तरी पण इकडचा पार्ट दिसतो तोच
इकडे जाऊन अशी स्ट्रेट लाईन एक ओढायची आहे आणि बरोबर ह्या पॉईंटला इथे पेन्सिल असा हे जेवढा आपण डिस्टन्स घेतला त्याच पॉईंटला असा डिस्टन्स घेऊन असा चॉक मारून घ्यायचा आहे. तर पाहू शकता हा झालेला आहे. डायग्राम लगभग अशी आपली झालेली आहे. फक्त आपल्याला हे ते जास्त डार्कर बनवायचं आहे म्हणजे आपल्याला ते जास्त स्पष्ट दिसेल. तर पाहू शकता आता आपली डायग्राम कशी तयार झालेली आहे. ते HB ची पेन्सिल वापरायची आहे डार्क करताना. तर इथे आपल्याला अशी लाईन ओढायची नाही आहे. इथे आपल्याला असा पूर्ण खुला भाग आहे. तर हे पुढचा भाग झालेला आहे. तर आपण मागचा भाग पण असा डार्क करून घेऊ म्हणजे ते दिसेल क्लिअर आपल्याला. पहिले आहे ते फेंटमध्ये काढायचं आहे. मग पुन्हा त्याला असं डार्क बनवायचं आहे. तर इथे आपल्याला एक लाईन भेटलेली आहे. ते लाईन असं जॉईन करून घ्यायची आहे म्हणजे स्ट्रेट लाईन. इकडे पण पार्ट दिसेल, इकडे पण पार्ट दिसेल. हे एवढा पार्ट, हे एवढा पार्ट, हे एवढा पार्ट, हे एवढा पार्ट हे ते पण डार्क करून घ्यायचं आहे. आपली डायग्राम लगभग तयार झालेली आहे. तर आपण फ्रंट व्ह्यूनी इकडून पाहत आहे. ह्या क्वेश्चनचा असा डायग्राम बनलेला आहे जे 3D व्ह्यू आहे, आयसोमेट्रिक व्ह्यू आहे, जे अशी दिसेल आणि ह्याचा क्वेश्चन आहे ते असा आहे.